या मैदानावरती आपण शहापूर तालुक्याची शान, बैलगाडी क्षेत्रामधील एक मोठं नाव, बिंजोडचा बेताज बादशाह, दसई गावाची शान, पुरंदर बैलाचं थोड्याच वेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये आगमन होणार आहे. अगदी क्रिकेटची आवड जोपासत असताना दसई गावाचं नाव बैलगाडी क्षेत्रामध्ये मोठं करण्यामध्ये ज्या बैलाचा खूप मोठा वाटा आहे, तो पुरंदर बैलाचं थोड्याच वेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये स्वागत होणार आहे. आवड क्रिकेटची आहे, आवड बैलगाडीची आहे, कारण महाराष्ट्राची परंपरा आहे लाल मातीच्या कुस्तीची, पंढरीच्या वारीची, बैलगाडीच्या शर्यतीची. आणि अलीकडच्या काळामध्ये ह्या क्रिकेटच्या खेळाने भरपूर सारं वेट लावलं खेळाडूंना आणि त्या पुरंदर बैलाचं मैदानाच्या थोड्याच वेळामध्ये आतमध्ये शुभागमन बनवताना आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. जवळ पाचच्या दिवशीनं सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पाठवायची आहे. टीम सूरजस्मृती कळमगाव टॉस जिंकलाय. कानविदा टीमने प्रथम फिल्डिंग स्वीकारली. फर्स्ट सेमीफायनलचा सामना पण अनुभवताय. उपस्थित सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. योगेश टेनिस क्रिकेट .in वर ज्या प्रेक्षकांच्या सोबत लाईव्ह जोडले गेले त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. प्रेक्षकांची मांदियाळी सध्या आपण पाहताय. अंतिम दिवसामध्ये प्रेक्षक महत्वाचा घटक आहे या स्पर्धेचा. गौरव मनीष आणि विशाल या तीन बॅटर्ससाठी सलग 3 चौकार 3 षटकारांसाठी विकी वेखंडे यांच्याकडनं 3 ओव्हरचा सामना आहे. 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. धन्यवाद. चला बॅटर्स यायचं मैदानाच्या मध्ये लवकर आपण सामना सुरुवात करायची आहे. नंतर दुसरा सेमीफायनलचा मॅच पाहायला विसरू नका. जबरदस्त हाय व्होल्टेज सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला सिक्सर हॅट्रिक साठी फक्त पारितोषिक. दुसरा सेमीफायनलचा सामना या मॅच नंतर तुम्हाला पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ बोरशेती सूरजस्मृती या नावानं हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. त्यांच्या विपक्षामध्ये पप्पू 11 दसई संघ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक विकेटसाठी आदरणीय सागर भोईर यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कानविंदे टीमच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. सूरजस्मृती कळमगाव आणि दिया एंटरप्राइजेस कानविंदेशी लढत मैदानाच्या मध्ये आपण पाहता सुरू होते. गोलंदाजीसाठी आपण पाहता षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो. यावेळी गणेश, विशाल आणि गौरव. हॅट्रिक साठी सागरजी भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चला मॅच सुरू करा. लेट्स प्ले. 55 सामन्याला होतं सुरुवात. स्ट्राईक एंडला बॅटर विशाल आणि गौरवी सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल मिडॉनला खेळलाय. डावचीची संधी आहे. डायरेक्ट हिट जर इथे झालं असता तर विकेट मिळू शकली असती. सागर भोईर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय. विकेट हॅट्रिक साठी कानविंदे टीमच्या गोलंदाजांना. पहिल्या बॉलवर पहिला बॉल डॉट आला. मिडॉनला खूप चांगली फिल्डिंग. हा देखील बॉल मिडॉनला टर्न केलाय. यावेळी देखील रन घेण्याचा मानस नाहीये दोन्ही बॅटर्सचा. सुरुवातीचे दोन्ही बॉल डॉट हाताळलेत गोलंदाज गणेशनं. भरपूर चांगली सुरुवात या मॅच मध्ये दिया एंटरप्राइजेस कानविंदे टीमची पाहायला मिळते. तिसरा बॉल राईज अँड सरप्राईज केला. बॅटची कडा विकेट किपरच्या हातामध्ये गेला बॉल आणि यावेळी फलंदाज बाद होतोय, माघारी परतोय. गौरव बॅक टू द डगआउट.
सुरुवातीचे 2 बॉल डॉट खेळला, त्यानंतर संघर्ष करत होता. इथे संयमाचा बाण फुटला आणि आता आपण पाहता विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये नवकुराताचा विश्वास येतोय. हा बॉल जबरदस्त आहे. काय गोलंदाजी होते. पहिल्या 4 बॉलवर एकही रन आलेली नाहीये बॅटिंग करत असताना या महत्वपूर्ण मॅच मध्ये सूरज स्मृती कळमगाव टीम साठी. 4च्या 4 बॉल डॉट हाताळलेत. काय जबरदस्त टप्पा होता. अॅक्युरेसी मेंटेन केली आहे. प्रत्येक बॉलवर नियंत्रित गोलंदाजी, दिशेवर नियंत्रण ठेवत असताना सध्या गोलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल आहे. 5वा बॉल डॉट. एकही रन नाहीये. एक विकेट गमावले. काय गोलंदाजी होते. भन्नाट कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. इम्प्रेसिव्ह षटक, इनक्रेडिबल परफॉर्मन्स गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक आहे जिथे पूर्णपणे बेनिफिट असतं बॅटरकडे, परंतु यावर मध्ये एकही रन न देता 5 बॉल डॉट हाताळलेत गणेशनं. हा बॉल लोवर फुल टॉस होता. समोर डाऊन द ग्राउंड फटका निघून गेलाय. लॉंग ऑनच्या अगदी मधोमध बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. शहापूर तालुक्याचा शान, अगदी बिंजोडच्या बैलगाडी क्षेत्रातील एक मोठं नाव, ज्याने शहापूर तालुक्याचं अगदी बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव उंचावलंय, असा दसई गावाची शान आणि मुसाबाई शेख, साजिदबाई शेख यांचा पब्लिक किंग पुरंदर बैलाचं या मैदानावरती शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. बैलगाडीची ओढ आणि बैलगाडीचं वेळ असलं की वेळ आणि काळ पाहिला जात नाही. आज बैलगाडीचे क्षेत्र गाजवलं आणि पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये क्रिकेटच्या मैदानावरती दसई गावाची शान आपल्याला या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. येस, पाहू शकता आपण समोर मैदानाच्या आतमध्ये पुरंदर आपल्याला पाहायला मिळतोय. दसई गावाची शान. येस, यानंतर विनंती असेल शहापूर बैलाचे मालक सन्माननीय साजिदबाई शेख, मुसाबाई शेख आणि अख्तरबाई शेख या तिघांचाही आयोजकांच्या माध्यमातून या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून स्मृतिचिन्ह देऊन आपला सन्मान केला जातोय. डायरेक्ट पुरंदरचाच करा. डायरेक्ट पुरंदरच्या गळ्यामध्ये शाल टाका आणि इथे सन्मान करायचा. मुसाबाई तुम्हीच करा प्लीज. येस, चला. समीर वेकंडे, बकासूर बैलाचा हा फॅन आहे समीर वेकंडे आणि बैलगाडी क्षेत्राची भरपूर आवड आहे समीर वेकंडेला. इथे शुभ सन्मान केला जातोय पुरंदर बैलाचा. शहापूर तालुक्याची शान आहे. आज आपण पाहिलं तर कोंडगाव भिवंडी मध्ये बिनजोडची शर्यत करून विजय प्राप्त करून आपल्या या नगरीमध्ये उपस्थित झालाय पुरंदर आपल्याला पाहायला मिळतोय ऑन द स्क्रीन. येस,
8 वेळा जब्बल सातारा छकडीमध्ये ज्या ज्या मैदानात गेला त्या त्या मैदानात गट पास केलाय. तब्बल 1,10,000 रुपयांचं कॅश किंमत या बैलाची होती तब्बल 3 वर्षापूर्वी. तेव्हा 7 महिन्याचा फक्त हा खोंड होता आणि त्यानंतर आता जर पाहिलं तर जवळपास 10 लाखापेक्षा जास्त किंमत असलेला हा बैल आपण पाहतोय, ज्याची संपूर्ण ठाणे नगरीमध्ये आपण पाहिलं शहापूर तालुक्यामध्ये भिवंडी मुरबाड या बैलगाडीच्या क्षेत्राच्या मैदानामध्ये नेहमी चर्चा राहिली आहे. असा पुरंदर बैल आपल्याला ऑन दी स्क्रीन पाहायला मिळतोय. येस, प्रत्येकाला वेळ लागले, प्रत्येकाला बैलगाडीचं वेळ लागलंय. येस, आपण मॅच चालू करूयात लगेच. आयोजन कमिटीचं माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. आपण इथे पुरंदर बैलाला घेऊन आला त्याबद्दल आपला हार्दिक आभार. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया तजप्ती सरांच्या वारीतून पुढील मॅचेस संपूर्ण कहाणी. धन्यवाद, थँक्यू सो मच साजिद शेख, थँक्यू सो मच मुसा शेख, अख्तर शेख. आपण पाहताय पुरंदर बैल, शहापूरचं नाव ज्या बैलांना घाटावर केलं शहापूर तालुक्याचा तो बैल सध्या आपण पाहताय. सध्याच्या भेट या बैलाने दिली आहे. पुनश्च ऑनगोईंग मॅच कडे आपण जाऊयात. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज सज्ज होत आहे. जय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर मध्ये गणेशनं अप्रतिम षटक हाताळलं, फक्त 4 धावा दिल्या. जयनं आपल्या ओव्हरची सुरुवात एक्स्ट्राच्या रन केली आहे. व्हाईट बॉल घोषित केला अंपायरनं. धावसंख्येने पुढे स्कोर कार्डवर धावा आपल्याला 5 पाहायला मिळतात. 5 रन्स ऑन अ बोर्ड. पहिलं षटक भरपूर चांगलं राहिलं आहे दिया एंटरप्राइजेस कानविते टीम साठी. धावा आल्या त्या फक्त 4. सेकंड ओव्हरला आपण सुरुवात. पहिला बॉल वाईड आलाय. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होते ऍड. भरपूर अवधीनंतर विशाल स्ट्राईकला आला. ज्या विशालनं संपूर्ण दिवस गाजवलाय खऱ्या अर्थाचा, तो विशाल मागच्या ओव्हर मध्ये स्ट्राईक एंडला नव्हता. आणि यावेळी पुनश्च एकदा वाईट बॉल आहे. यावेळी अतिरिक्त बाउन्स होता. 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिला अंपायरनं आणि रीचच्या बाहेर होता फलंदाजाच्या, त्यामुळेच आपण पाहता हा व्हाईट बॉल घोषित केला अंपायरनं. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलकावर धावा 6. 6 रन्स ऑन बोर्ड. 6 धावा सध्या स्कोर कोडवर आपण पाहताय. इथे नशिबाचा चौकार आपण पाहता. विकेट किपरच्या डोक्यावरनं फ्लाय झाला बॉल. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेगच्या गॅप मधनं लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार. बॅटची कडा होती. आपण पाहताय टॉपेज लागले आणि बॉल विकेट किपरच्या डोक्यावरनं फ्लाय झाला. सरळ लॉंग स्टॉपला गेला चौकार. आपण पाहताय धावसंख्या 4 ने पुढे जात असताना 10 आकड्यावर आपण पाहता. 10 रन्स ऑन बोर्ड. 10 धावा स्कोर कार्डवर. समोर उडवला लॉंग ऑनला. डिपल क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. डोक्यावरनं फ्लाय होतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशालच्या बॅट मधनं आलाय दमदार सिक्सर. फटका ऑप्स्टमच्या भरपूर बाहेर होता. खेचून मारला लॉंगॉनला. सिक्सर आपण पाहता. विशालनं सुरुवात केली आक्रमकतेला. पहिल्या ओव्हर मध्ये रन्स नव्हता. इकॉनॉमिकल गोलंदाजी गणेशने केली. सेकंड ओव्हर मध्ये जयच्या विरोधात आक्रमण केलं सध्या विशालनं. यावेळी बॅटची कडा महत्वपूर्ण यश संपादित केलं. विशालला माघारी परतावं लागतंय. मोठा धक्का लागतोय सूरस्मृती कळमगाव संघाला. फलंदाज बाद. जैन आणि जैलच्या या विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय सागरदादा भोईर यांच्या माध्यमातून दिला जाईल. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून लावलाय. टीम कानविंदेसाठी जयला ते पारितोषिक मिळतंय. धावसंख्या 16. विकेट क्रमांक 2 सध्या आपण पाहता. डगावच्या दिशेने जात असताना विशाल नवीन मॅटर मैदानाच्या मध्ये एंटर होतोय. मनीष महत्वपूर्ण यश प्राप्त केले, कारण विशाल या टीमचा सर्वाधिक महत्वाचा की फॅक्टर आहे. टीम सूर्यस्मृती कळमगावचा, ज्याने संपूर्ण दिवसामध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. आणि इथे पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये देखील तो लय मध्ये आला होता. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमध्ये होता, परंतु त्यानंतर त्याचा संयम इथे दासात असताना त्याला बाद केलाय गोलंदाज जयनं.
या मनीषच्या 3 षटकारांसाठी आदरणीय विकी वेखंडे यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज झाला, विकेट किपरच्या हातावर निघून गेला. डॉट बॉल आपण पाहताय. विशाल बाद झाल्यानंतर भरपूर चांगला कमबॅक इथे सध्या डीआय एंटरप्राइजेस टीमचा आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 चा केस सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा सध्या स्कोर कार्डवर फक्त 16 लागल्या गेल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 16 रन्स ऑन बोर्ड, 16 धावा स्कोर बोर्डवर. 4 बॉलचा केस झाला. वन्स अगेन अनदर डॉट बॉल. भरपूर चांगलं कमबॅक जयचं पाहायला मिळत आहे. एक चौकार एक षटकार आला होता जयच्या ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर त्यांना विशालची विकेट घेतली आणि सलगचे 2 डॉट चेंडू हाताळलेत. धावसंख्या स्थिरावली 16 आकड्यावर. शुभाग मंजला आदरणीय प्रवीणजी वेखंडे साहेबांचं आपलं मनपूर्वक हार्दिक सरचे स्वागत करतो. त्यांच्या आणि त्याच्या समोर आदरणीय जगनन वेखंडे साहेब यांचं देखील शुभाग मंजला त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतोय. तिसरा बॉल देखील डॉट आहे. सलग 3 डॉट आपण पाहताय सध्या जयच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. 2 ओव्हरचा केस झाला. फक्त 16 रन्स स्कोर कार्डवर आपण पाहताय. 2 विकेट्स गमावलेत. आणि सध्या आपण पाहताय तुमच्या टीव्ही मॉनिटरवर एक मायबाप दर्दी क्रीडा रसिक संपूर्ण मैदानाच्या चहूबाजूने जिथे जागा मिळते तिथे क्रीडा रसिक संपूर्ण मॅचचा आनंद घेत असताना मायबाप दर्दी क्रीडा रसिक क्रिकेटच्या खेळावर सर्वच प्रेक्षक सध्या तुमच्या टीव्ही मॉनिटरवर दाखवले जातात. सर्व प्रेक्षक आनंद घेत असताना या सामन्याचा स्पर्धेचा. तिसरं षटक गोलंदाजीसाठी अक्षय आपल्याला पाहायला मिळतं. जो अक्षयने आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगली कामगिरी केली गोलंदाजीच्या माध्यमातून. विकेट्स भरपूर त्यांना प्राप्त केल्या होत्या या संपूर्ण दिवसामध्ये. शुभाग होते क्रीडानगरीवर आदरणीय राजूभाई पांडे शिवाई पेट्रोल पंपाचे सर्वा प्रोपरायटर आहेत. त्यांचा शुभाग बनवतोय. आम्ही आपलं हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. 2 खेळाडूंच्या कॅपमध्ये बॉल निघून गेला. लॉंग स्टॉपला चौकार आला. धावसंख्या 4 ने पुढे जात असताना 20. चला मॅच सुरू करायची. अक्षय शेवटचं षटक घेऊन. ऑन साइडला फटका पुल केलाय. जबरदस्त फटका लॉंग ऑनला पाठवलाय. यावेळी फलंदाज विश्वासच्या बॅटमधनं हा विश्वासपूर्ण फटका सिक्सर. सिक्सर आलाय. धावत संख्या 6 ने फ्लाय होत असताना 26 या आकड्यावर जाऊन पोहोचला धावफलक. सध्या आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये 26 रन विश्वाससाठी. सलग जर 3 षटकार आले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज विकी वेखंडे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. राजूभाई पांडे यांच्या ठिकाणी शुभाग बनवतोय. शिवाय पेट्रोल पंपाचे प्रोपरायटर आहेत. आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. संकेतजी वेखंडे यांना विनंती करतोय आपण देखील आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. ऑन साइडला फटका मिसॅमिंग होता. 2 धावा यशस्वीरित्या टेक्निक कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या 28 आपल्याला पाहायला मिळते. 28 रन. सूरज स्मृती कळमगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये दिया एंटरप्राइजेस काणविंदे.
आदरणीय अशोकजी घरत साहेबांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सर्वच मान्यवरांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. धावत संख्या 28 आली आहे. शेवटचं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. टॉस साठी यायचंय टीम बेस्ट ऑफ सुरसमती, बेस्ट ऑफ बोरशेती आणि पप्पू 11 दसई दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. पंच वळत आहेत आणि पंचांनी DRS घेतलाय. हा DRS घेतलाय पंचांनी. हा पंच त्या ठिकाणी द्विधा मनस्थितीमध्ये आहेत. त्यामुळे तिसरा पंच त्या ठिकाणी चेक केलं की हा वाईट बॉल आहे की नाही. फेअर बॉल आहे. अगदी लाईनच्या जवळून गेला बॉल. आतनं आपण पाहिलं तर थोडासा आतमध्ये. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होईल. रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पत्र होत आहे. 1 रन इथे मिळेल. धावत संख्या 29 झाली आहे. 29. एक बॉलचा की अजूनही शिल्लक आहे. टॉस साठी यायचं टीम सुरसमती, बेस्ट ऑफ बोरशेती आणि पप्पू 11 दसई दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या लवकर. आदरणीय संकेतजी विखंडे साहेबांचं शुभागमन झालं, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 29 वर 3 सध्या स्थिती आपण पाहत आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन झाला पोहोचायचं लवकर. आपण शेवटचा बॉल आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. पप्पू 11 दसई संघाचा कॅप्टन आपण या टॉस साठी आणि बेस्ट सुरसमती, बेस्ट ऑफ बोरशेती 29 वर 3 सध्या स्थिती स्कोर कार्ड वर आपण पाहत आहे. टॅप केला समोर फटका लॉंगॉनला टिप्पणी क्षेत्र पुढे येतात. 2 धावा यशस्वी पूर्ण केला जातील का प्रश्न आहे. दुसऱ्या धावेसाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला अंपायर्सनं. दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट आहे की नाही हे चेक केलं जाईल. फलंदाजी ते बाद आहे. एकच धाव कॅरी केली जाईल शेवटच्या बॉलवर. धावत संख्या झाली 30-31 टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. आणि योगेश टेनिस क्रिकेटचे प्रोप्रायटर योगेशजी या ठिकाणी उपस्थित आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो. चला टॉस साठी यायचंय. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे दोन्ही टीमला. पप्पू 11 दसई टीमचा कॅप्टन आणि सुरसमती, बेस्ट ऑफ बोरशेती टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या लवकर. चला आपण विनंती करतोय. आपण अतिथी देव बाबा महाराष्ट्रातल्या आलेल्या पाहुण्यांचा मान आणि सन्मान आपण इथे करणार आहोत. यस सन्माननीय आदरणीय प्रवीण वेकंडे साहेब, आपल्याला विनंती असेल आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. तो शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. मान सन्मान होईल आणि त्यानंतर मॅचचा टॉस. पप्पू 11 दसई विपक्ष बेस्ट ऑफ बोरशेती अर्थातच सुरसमती बोरशेती संघाच्या दरम्यानचा टॉस. इथे मैदानाच्या आतमध्ये प्रवीण वेकंडे साहेबांचा शुभ सन्मान. सन्मानानंतर आपण शिवाई पेट्रोल पंपाचे ओनर सन्माननीय राजू पांडे साहेब यांचाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय राजू पांडे साहेब, आपल्यालाही विनंती असेल आपण तो शुभ सन्मान या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. सन्माननीय आदरणीय शिवाई पेट्रोल पंपाचे मालक राजू पांडे साहेब यांचाही शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव या स्पर्धेसाठी आवर्जून भेट दिली आणि त्यांचाही शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकाचे प्रमुख आयोजक कैलास गागजे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय जग्गू वेखंडे साहेब यांचाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आपल्यालाही विनंती आहे आपण ही तो शुभ सन्मान या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. मायेची उद्गार, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण संकेत वेखंडे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. संकेत वेखंडे 31 धावा
त्यानंतर विनंती असेल संकेत वेकंडे साहेब, आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय, तोही शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. मॅच चालू राहील, सन्मानही चालू राहतील आणि पाहुणे येत राहतील, त्यामुळे आपण कोणालाच नाराज करणार नाही आहोत. या व्यासपीठावरती आपण आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान आणि सन्मान करत आहोत. संकेत वेकंडे साहेब, आपल्यालाही विनंती असेल, आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय, तोही आपण या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. सन्माननीय संकेतजी वेकंडे साहेबांचाही शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. येस, ओ टू कॉम्बॉक्स. येस, टॉस करूयात. भविष्यती टीम या लगेच, नंतर पप्पू इलेव्हन दसई टीम. जास्त वेळ चर्चा नाही करणार आहोत आपण, जस्ट टॉस करूयात आणि त्यानंतर मॅचला लगेच सुरुवात. येस, कमिटी कैलासजी गागत साहेब. येस, टॉस केला जातोय कैलास गागत साहेबांच्या शुभ हस्ते. बोरशेती टीम आणि एका बाजूला पप्पू इलेव्हन दसई. छापा हा कॉल आणि त्यानंतर आपण पाहूयात पप्पू इलेव्हन दसई संघाने टॉस जिंकलाय. बॉलिंग करण्याचा निर्णय. बोरशेती संघाला प्रथम बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूयात पुढील मॅचची. आता सेकंड इनिंगची राहिलेली अर्धवट कहाणी जगदीश सरांच्या बारीतून. तोपर्यंत घेऊया छोटासा ब्रेक. एकतीस धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये एंटर झाली आहे. आपण पाहताय बॅटिंग साठी विशाल आणि प्रितीश. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाज विश्वास पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. मॅचला होते सुरुवात. प्रथम सेमीफायनल आपण पाहताय. शेवटी आठवण ग्रुप काणविंदे आयोजित स्वर्गवासी अण्णाबाबा स्मृती चषक 2026. पहिलाच बॉल, विकेट किपर बीट झालेत. बॉल वेगानं चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. चार धावांना अकाउंट ओपन होत आहे. दिया एंटरप्राइजेस कानविंदे या टीमचं या सेमीफायनलच्या मॅच मध्ये प्रेक्षक सध्या आपण पाहत आहे. भरपूर मोठ्या संख्येने कानविंदेचे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला सुरस्मृती कळमगावचे एक प्रेक्षक देखील भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. दोन्ही प्रेक्षक वर्गाचा मी मनपूर्वक स्वागत करतो. प्रितेशच्या प्रत्येक षटकारासाठी प्रवीण वेखंडे यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जात आहे. पंच सहमत नाही आहेत. पंच निर्णय आमच्यापर्यंत जरूर पोहोचवतील. दोन्ही पंच आपापसात डिस्कस करतात. थोडासा वेळ घेतलाय. प्रदीप भोईर यांच्याकडनं प्रितेश वेखंडेच्या 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फेअर बॉल तिसरा पंचांकडे सोपवला हाईट साठी. वन फॉर द ओव्हरचा इशारा द्यायचा पंच. कारण ज्यावेळी बॅटर बेंड झालाय खाली फटका खेळताना, त्यामुळे फेअर बॉल आहे. 1 फॉर द ओव्हर. आपण पाहताय धावत संख्या 4. दुसरा बॉलचा केस सध्या सूर्य मैदानाच्या आतमध्ये. 31 धावत संख्येचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. सेकंड ओव्हर मध्ये विश्वास. फटका मिस्टामिंग आहे. झेलची संधी आहे. स्वतः गोलंदाज गेला बॉलच्या खाली आहे. विकेटचं पतन. पहिला धक्का इथे लागतोय. टीम दिया एंटरप्राइजेस कानविंदे संघाला फलंदाज बाद.
संख्येवर पहिला धक्का इथे लागत असताना यावेळी बॅटिंग करणारा दिया स्पोर्ट्स कानविंद टीमचा खेळाडू प्रितेश माघारी परततोय. 31 धाव संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये. पहिला सेमीफायनलचा सामना तुम्ही अनुभवताय. शेवटी आठवण ग्रुप कानविंदे आयोजित स्वर्गवासी अण्णाबाबा स्मृती चषक 2026 चा विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये रोहित आलाय. विश्वासने यश प्राप्त केलंय सुरस्मृती कळमगाव टीम साठी. 31 धाव संख्येचं टार्गेट आहे. कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देत नाही क्रिकेटमध्ये. इथून या धाव संख्येवर देखील संघर्ष केला जाऊ शकतो. रोहित न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये एंटर होत आहे क्रमांक 3 वर बॅटिंग साठी. आयडियल क्रिकेट कंडिशन सध्या क्रीडांगणावर आपण पाहताय. बाजूलाच मुंबई नाशिक हायवेच्या लगतच हे क्रीडांगण. जास्त वेग घेऊ नका. नंतर आपण दुसरा सेमीफायनलचा सामना देखील या मैदानावर पाहणार आहोत. एक बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हॉर्न साइडला हाफ ट्रॅकर फुल केला. मिस्टामिगे फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक लास्ट मोमेंटला हातामधनं बॉल निसटला. झेल ड्रॉप होते आणि ते जीवनदान मिळत आहे रोहितला. महत्वपूर्ण मॅच मध्ये क्रुशियल मोमेंटला कॅचेस ड्रॉप होणं ही भरपूर धोकादायक गोष्ट असते कोणत्याही टीम साठी. 2 धावा इथे मिळतात. धावा संख्या 2 ने पुढे जाईल स्कोर कार्डवर. धावा संख्या आपण पाहता सध्याच्या घडीला 6. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. विश्वास सध्या गोलंदाजी करतोय. पहिलं षटक पॉवर प्लेच आहे. हा पंप पूल केला होता मिस्टामिक होता रोहितचा तो फटका. दिया स्पोर्ट्स कानविंद संघाला 31 धावा बनवायच्या आहेत. बॉल शिल्लक आहेत अजून या इनिंग मध्ये 14 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. मोठ्या संख्येने प्रेक्षक सध्या आपण पाहताय. भरपूर चांगला सामना आहे. फ्लिक केलाय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बीट करून बॉल मागे चाललाय. पाठलाग करतायत. जोपर्यंत बॅकअप येईल तोपर्यंत 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावा संख्या 2 ने पुढे जाईल स्कोर कार्डवर. धावा आपण पाहताय सध्याच्या घडीला 8. सामना थांबवा प्लीज. लेग बाय साईड सामना याच दरम्यान या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहतोय अडगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सन्माननीय अडगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सन्माननीय आदरणीय राजा नेमशे साहेबांचं शुभागमन या व्यासपीठावरती झालेलं आहे. आपल्या आयोजकांच्या माध्यमातून आणि या स्पर्धेच्या निमित्ताने हृदयाच्या अंतकरणातून स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय आदरणीय राजा नेमशे साहेबांचं शुभागमन या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतं. अडगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक विकास कामं त्यांच्या माध्यमातून केली गेली आहेत. विकास सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आणि एक महत्वपूर्ण अमूल्य वेळ आपल्याला या स्पर्धेसाठी देत असताना राजा निमशे साहेब आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 8 धावा झाल्या स्कोर कार्डवर आपण पाहताय. 1 विकेट गमावला. 1 बॉलचा खेळ अजून शिल्लक या पहिल्या ओव्हर मध्ये. विश्वास यानंतर विनंती आहे लहाईगावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय सूरज भोईर साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे. आपल्यालाही विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न दाबायचं आहे. ऑन साइडला पुल केला आपण फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन कडे आहे. डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक पाठला करतात. लास्ट मोमेंटला बॉलला अडवला आतमध्ये आणि तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. पहिलं षटक समाप्त झाल्याने पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 10 धावा स्कोर कार्डवर आपण पाहताय. 31 टार्गेट या मॅच मध्ये. 12 बॉलचा काही शिल्लक आहे आणि आता 12 बॉल मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी दिया स्पोर्ट्स दिया एंटरप्राइजेस कानविंदे या टीमला 1 ओव्हर मध्ये 10 बनलात. 12 बॉल मध्ये 21 ची आवश्यकता आहे. भरपूर चांगली मॅच. एक रफ अँड टफ मॅच मैदानाच्या मध्ये पहिला सेमीफायनलचा सामना तुम्ही अनुभवताय. स्वर्गवासी अण्णाबाबा स्मृती चषक 2026 च्या दरम्यान अंतिम दिवस याचा या स्पर्धेचा. भरपूर चांगली स्पर्धा गेली 4 दिवस संपन्न होते या क्रीडा स्पर्धेच्या क्रीडांगणाच्या माध्यमातून. 12 बॉल 21 ची आवश्यकता. सुरस्मृती कळमगाव दिया एंटरप्राइजेस संघाने जर हा सामना जिंकला तर आदरणीय सागरदादा भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या टीमला देण्यात येईल. दिया एंटरप्राइजेस साठी पारितोषिक सातत्यानं सागरदादा भोईर समर्थक आहेत आणि सातत्यानं त्यांच्या माध्यमातून पारितोषिकांची खैरात सध्या आपण पाहताय या टीम साठी. 10 धावा झाल्या. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहता सज्ज होतोय विशाल. वेळ घेऊ नका कळमगाव संघ. विशाल सध्या आपण पाहताय सेकंड ओव्हर मध्ये सज्ज होतोय. पेनल्टीमेट षटक असेल या मॅचचं. भरपूर महत्व या षटकाला कारण या ओव्हर मध्ये खऱ्या अर्थानं कधी कधी चित्र स्पष्ट होतं मॅचचं
की सामना कोणत्या दिशेनं जाईल. 12 बॉल 21 ची आवश्यकता. रोमांचकारी सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये सेमी फायनल नंबर 1 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. कलमगाव आणि कांडविंदे प्रत्येक षटकारासाठी सुरेश भोईर युवा उद्योजक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कांडविंदे टीमच्या बॅटर्ससाठी सुवर्ण संधी प्रत्येक षटकारासाठी. विशाल टू विशाल हे समीकरण बॅटल सध्या मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल आला, पॅची कडा, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. जल्लोष या ठिकाणी होतोय, टाळ्यांचा गजर करताय समर्थक कळमगावचे. फलंदाज विशाल माघारी परततोय. दुसरा धक्का लागतोय यावेळी दिया एंटरप्राइजेस कानविंदे टीमला. विशाल बाद झाला. न्यू बॅटर महत्वाची विकेट आली या मैदानाच्या आतमध्ये. विशाल बाजे त्यानंतर पण स्ट्रायकर रेडला तर अक्षय बाजेला पाहतोय. त्याचा छोटा बंधू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आता पाहायला मिळेल. आधार अपंग संघटनेचे सहसचिव आदरणीय सुरेशजी भोईर लायगावचे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे कानविंदे टीमच्या बॅटर्ससाठी. 10 धावा स्कोर कार्डवर सध्या आपण पाहताय. 2 विकेट्स आतापर्यंत गमावलेत. बॅटिंग करत असताना टीम दिया एंटरप्राइजेस कानविंदे या टीमनं विशाल गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर त्याने यश प्राप्त केलंय. अक्षय आला नवीन बॅटर सध्या आपण मैदानाच्या मध्ये पाहता. स्ट्राईक एंडला अक्षय. चांगला बॉल आहे. फुल लाईनचा बॉल बीट केलाय. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. पदार्थ नव्हतं या फटक्यामध्ये अक्षयकडे आणि अक्षयला पूर्णपणे बीट करत असताना हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. सलगचा दुसरा डॉट बॉल आहे. दुसरा बॉल आहे ज्यावर रन आली नाहीये. त्यावर संख्या सध्या थांबली आहे. आणि आदरणीय सुरेश भोईर साहेब उद्योजक लाई यांच्याकडनं विकेटसाठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विशाल हॉर्न साइडला पूल केला. बिस्टामिगे उंची गाठली आहे. अंतर देखील गाठलं या फटक्यानं. अक्षयच्या बॅट मधनं आलाय तडाखे बंद सिक्सर. कॅश प्राइज झाला. सुरेश भोईर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. 16 धावा झाल्या स्कोर कार्डवर. विजयासाठी आपण एकंदरीत विचार केला तर अजूनही 15 धावांची आवश्यकता. 9 बॉलचा काही शिल्लक. 9 बॉल मध्ये 15 बनवायचे आहेत. अक्षयच्या बॅट मधनं हा आक्रमक फटका आपण पाहिला. फुल टॉस ऑन साइडला आडव्या बॅटनं फिरवला. डीप क्षेत्ररक्षक भरपूर चांगली फिल्डिंग. विश्वास होते डीप मध्ये आणि काच ऍक्शन मध्ये चेंडू गॅदर करून इथे पॅरलल थ्रो देण्याचा प्रयत्न. एक सिंगल तिथे मिळते. धावा संख्या 17. 8 बॉलचा के शिल्लक आणि 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. भरपूर चांगला सामना रंगतो सध्या मैदानाच्या आतमध्ये. कानविंदे आणि कळमगाव या दोन टीमच्या दरम्यान. 8 बॉल मध्ये 14 बनवायचे फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. विशाल समोर आहे. रोहित समोर उडवला फटका. लॉंग ऑन ला बॉल आलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 1 बाउन्स ओव्हर द रो. रोहितच्या बॅट मध्ये आलाय दमदार चौकार. चौकाराला धाव संख्या 21 झाली आहे. 7 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. रोमांचकारी सामना. या ओव्हर मध्ये एक षटकाराला अक्षयच्या बॅट मधनं, एक चौकाराला रोहितच्या बॅट मधनं आणि चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत असताना हळूहळू दिया एंटरप्राइजेस टीमला, कांडविंदे टीमला ते सध्या विजयाच्या दिशेने घेऊन चाललेत. 21 वर 2 सध्या स्थिती स्कोर कार्डवर आपण पाहता. शेवटचा बॉल या ओव्हरचा. 7 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. हाफ ट्रॅकर शफल झालाय. गॅप मध्ये काढलाय. शॉर्ट फाईन लेगला बीट करत असताना बॉल निघून गेला डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
थँक्यू. 25 धावा स्कोर काढून आपण पाहता. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये समीकरण 6 बॉल 6 धावांची आवश्यकता. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी यावेळी दिया एंटरप्राइजेस कानविंदे टीमला, कानविंदे संघ जर जिंकला तर भावेश धानके साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज या टीमला दिलं जाईल. त्यासोबतच आदरणीय सागरदादा भोईर यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. सामना थांबवा प्लीज. ऑफिशियल सामना थांबवायचा आहे. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून आज एक ग्रामीण खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ आज उपलब्ध करून दिलंय. स्वर्गीय अण्णाबा स्मृती चषकाचे प्रमुख आयोजक सन्माननीय आदरणीय शंतनू वेकंडे साहेबांचं शुभागमन थोड्याच वेळामध्ये होते मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. व्यासपीठावरती आपण पाहू शकता या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार. स्वप्न पाहिलं आणि आज स्वप्न साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकाचे प्रमुख आयोजक सन्माननीय आदरणीय युवा उद्योजक शंतनू वेकंडे साहेबांचा मुख्य मंचावरती शुभागमन झालाय. त्याचबरोबर शहापूर नगरीचे विकास सम्राट आमदार सन्माननीय पांडुरंग बरोरा साहेबांचे सुपुत्र निखिल बरोरा साहेबांचंही शुभागमन झालाय. ठाणे जिल्हा परिषदेचे सभापती मतपद म्हणून त्यांनी भूषवलंय आणि त्यांचंही शुभागमन या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही मान्यवरांचं आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक आणि हृदयाच्या अंतकरणातून सहर्ष स्वागत असेल. पुन्हा एकदा मॅच आपण स्टार्ट करतोय. 6 बॉल 6 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलचा सामना नवी दिल्लीला मान्यवरांच्या माहिती कॅश प्राइज झाला शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. पहिला बॉल राईज झाला. सरप्राईज केला बॅटरला आणि पंचांनी इशारा केला. हा वाईट बॉल रीचच्या बाहेर आहे बॅटरच्या आणि लगेचच त्या ठिकाणी फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू घेतला. तिसरे पंच चेक केलं जाईल या ठिकाणी एक्झॅक्टली त्या ठिकाणी काय डिसिजन आहे. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन. हा वाईट बॉल आहे. 6 बॉल 6 ची आवश्यकता. या बॉल नंतर आपण नक्कीच डिसिजन आल्यानंतर तुमच्यापर्यंत तो निर्णय पोहोचेल. मैदानाच्या मध्ये सेमीफायनल क्रमांक 1 सुरू आहे. एका बाजूला टीम दिया एंटरप्राइजेस कानविंदे, दुसऱ्या बाजूला सूरस्मृती कळमगाव. हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड आणि आता विजयासाठी 6 बॉलचा केस शिल्लक आहे. 5 धावांची आवश्यकता. हा सेमीफायनलचा सामना जिंकण्यासाठी दिया एंटरप्राइजेस कानविंदे टीमला. चेक कॅश प्राइज चालू शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी 500 आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. चला प्रसाद वेकंडे आपण कुठे असाल तर प्लीज संपर्क साधा. 6 बॉल 5 ची आवश्यकता या मॅच मध्ये. अपील केली जाते परंतु स्वतः अक्षय माघारी परततोय. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत असताना अक्षयनं विकेटचं पतन. सामना संपलेला नाहीये. आता समीकरण झालंय 5 बॉलच्या काही शिल्लक आणि 5 धावांची आवश्यकता. थँक्यू. 5 बॉल 5 ची आवश्यकता. चला बॅटर्स लवकर या. वॉट अ मॅच. काय मॅच झाली जगदीश. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं आग लागली आणि आता या मॅच मध्ये सुद्धा आग लागली आहे. 5 बॉल आणि 5 धाबांची गरज. जबरदस्त सामना. सेमीफायनल क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. हे पुन्हा घडणार नाहीये. हे पुन्हा घडणार नाहीये. हे स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकामध्ये घडताना पाहायला मिळतंय. 5 बॉल आणि 5 धाबांची गरज. सेमीफायनल क्रमांक पहिला सामना.
सूरस्मृती कळमगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये दिया एंटरप्राइजेस कांडविन न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये जय आला. जय आता ठरवेल जय आणि पराजयामधलं अंतर. 5 बॉल 5ची आवश्यकता. गोलंदाज दुसऱ्या बाजूला आपण पाहताय नयन आहे. नयनला हिरवण्याची संधी आहे. दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला जय आहे. जयला देखील हिरवण्याची संधी आहे. आल्या लॉफ केलाय. मिड विकेटला फटका पाठवलाय. फायनल मध्ये प्रवेश केलाय दिया एंटरप्राइजेस कानविन टीमने.